ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। खरीप हंगाम सुरू असताना पारनेर तालुक्यामध्ये युरिया खतांचा गंभीर तुटवडा निर्माण झालाय। यामुळे शेतकऱ्यांना कृषी केंद्रावरती पहाटेपासूनच लांब रांगा लावाव्या लागतात। दिवसभर प्रतीक्षा करून देखील खतं मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांनी तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की सध्या पिकांसाठी युरियाची अत्यंत गरज आहे, परंतु उपलब्धता नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय आणि या टंचाईचा फायदा घेऊन काही ठिकाणी काळा बाजार आणि सक्तीची लिंकिंग सुरू आहे अशी भीती व्यक्त करण्यात येते। निवेदनात कृषी विभागाकडे तातडीनं मागणी करण्यात आली आहे। पारनेर तालुक्यासाठी अतिरिक्त युरिया कोटा मंजूर करावा, तसेच पुरवठा सुरळीत करावा, गर्दी टाळण्यासाठी सोसायटी आणि ग्रामपंचायतीच्या मार्फत वाटपाचं नियोजन करावं आणि चढ्या दरानं विक्री करणाऱ्या केंद्रांवरती कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। प्रशासनानं पुढील 2-3 दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय न घेतल्यास निलेश लंके प्रतिष्ठान आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील रवींद्र राजदेव यांनी दिलाय। तर शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आता निर्माण झालंय। प्रशासन लवकरात लवकर उपाययोजना करून खरीप हंगाम वाचवण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। चालू वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे आणि थोडाफार पाऊस झाला। शेतकऱ्यांनी सोयाबीन असेल, बाजरी असेल याची पेरणी केलेली आहे आणि पेरणी झाल्यानंतर आता प्रश्न उद्भवला तो युरियाचा। प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर जर गेलं तर 100-200 लोकांच्या रांगा दिसतात आणि या रांगा लावून पहाटेपासून शेतकरी कृषी सेवा केंद्राच्या बाहेर नंबर लावतो आणि दिवसभर थांबूनही त्या शेतकऱ्याला युरिया मिळत नाही। म्हणून प्रशासनाने याची दखल घेऊन आधार लिंकिंग असेल किंवा आधार कार्ड जमा करून त्या शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, सोसायटीच्या माध्यमातून युरियाचं वाटप केलं पाहिजे। कारण पाऊस पडल्यानंतर पहिलेच पीक आणि ते फार महत्त्वाचं आहे। युरिया मिळाला तर भविष्यात त्या पिकाची वाढ होईल आणि ते शेतकऱ्याचा आपला जीवनमान सुरळीत होईल। खरं तर सरकारने या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि यामध्ये 2-3 दिवसामध्ये जर सुधारणा झाली नाही, कृषी विभागामार्फत युरियाचं जर शेतकऱ्याला वाटप झालं नाही, शेतकऱ्याचं समाधान झालं नाही, तर आम्ही निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं या कृषी विभागाच्या कार्यालयासमोर मोठं आंदोलन उभारू एवढीच आमची विनंती आहे। धन्यवाद। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर।